प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांनी निवडून आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतोय। निवडणुकीपूर्वी काझीगडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते। त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुमारे 250 ते 300 कुटुंबांच्या समस्या समजून घेतल्या। या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते, मात्र त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नव्हते। ही बाब मनावर घेत नगरसेविका पवार यांनी तातडीने कामांना सुरुवात केली आहे। विशेषतः संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या कामाचे श्रेय त्यांनी गोरगरीब जनतेलाच दिले। याशिवाय भविष्यात भूमिगत तारा टाकणे, पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविणे आणि इतर मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे। नागरिकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांचे काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रभागातील विकास कामांना गती मिळत असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण होत आहे। नमस्कार, सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देते। माझं नाव मयुरी अंकुश पवार, नगरसेविका आहे मी प्रभाग क्रमांक 13 मधून। आमच्या इथला काझीगडीचा संरक्षण भिंतीचा जो 25-30 वर्षापासूनचा जो प्रश्न होता, तो प्रचाराच्या दरम्यान जेव्हा मी तिथे गेली तेव्हा मला लोकांनी तिथे लक्षात आणून दिला की ती जी गडी आहे ती वारंवार पावसाळ्यात आहे ना ढसळत जाते। त्याचा काही भाग खाली येत जातो। तिथे राहणाऱ्या लोकांची तिथे घरं आहेत, त्या घरांचं सुद्धा नुकसान होतं, घरांची पडझड होते आणि ती खाली येत जाते। तर तिथे संरक्षण भिंतीचा एक प्रश्न होता। लोकांना मी तिथे आश्वासन दिलं होतं जेव्हा मी प्रचाराला गेली होती तेव्हा, की ह्या संरक्षण भिंतीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि त्याचा पाठपुरावा करणार। तसं निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर माझं सगळ्यात पहिले जे लेटर होतं ते त्याच्यासाठीच होतं की ह्या गडीवरची संरक्षण भिंत ही बांधली गेली पाहिजे, तिथल्या लोकांना संरक्षण भेटलं गेलं पाहिजे। त्याच्यासाठी मी प्रयत्न केला। पहिलं पत्रही मी त्याच्याच संदर्भात दिलं आणि प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि ते काम आता पूर्ण होणार आहे। तुम्ही चांगलं कार्य केलं। जे 25 वर्षात ते काम होत नव्हतं, त्यात 250-300 कुटुंब उद्ध्वस्त झाले होते। आता तुम्ही चांगलं काम करू राहिले, पण याचं सर्व श्रेय कोणाला जातं? ते श्रेय असं कोणाला आपण देऊ शकत नाही। ते श्रेय 25-30 वर्षापासून जे संघर्ष करतायत तिथे राहणारे लोक, ज्यांना जो त्रास झालेला आहे, जिथे नुकसान झालेलं आहे, त्या लोकांचं हे सगळं श्रेय आहे। हे श्रेय आपण कोणीही घेऊ शकत नाही। हा संघर्ष, खरा संघर्ष त्या लोकांचा आहे। ते लोक एवढ्या वर्षापासून त्या गोष्टीसाठी भांडत होते आणि आज आपल्यामुळे का होईना त्यांना एक पाठबळ मिळालं आणि त्यांचं काम आज होणार आहे। हे सगळं श्रेय त्याच लोकांचं आहे। नक्कीच ताई, तुम्ही चांगलं कार्य केलं। पहिलंच काम तुम्ही गोरगरिबांसाठी चांगलं केलं। अजून तुम्ही कोणतं काम दुसरं मार्ग लावणार आहे आणि ते आत्ता तुम्ही चालू केलेलं आहे? तसे कामे तर आपण भरपूर हातात घेतलेली आहे, पण आत्ता सध्या एक महत्त्वाचं काम म्हणजे ह्या ज्या वायरी आपल्याला दिसत आहेत त्या आपण अंडरग्राऊंड करण्याचं, प्रभागातल्या वायरी जेवढ्या आहेत ते अंडरग्राऊंड करण्याचं काम आता आपण हातात घेतलं आहे सध्या। याच्याबरोबरच आपण पाण्याचा प्रश्न असो, लोकांच्या सुरक्षिततेचा असो किंवा लोकांनी अजून काहीही प्रश्न उद्भवलेले असतील ते आपण सोडवण्याची प्रयत्न करणार आहे। आणि कामं असं मी प्रत्येक वेळेस बोलून दाखवणार नाही, तर आपण कामं करून दाखवणार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।